महाराष्ट्रात उसाला राजकारण आहे, पण कांद्याला आंदोलन आहे. कारण कांदा हे फक्त पीक नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. विशेषतः नाशिक, लासलगाव, सोलापूर, अहमदनगर, बीड, जळगाव या भागांमध्ये हजारो कुटुंब कांद्यावर अवलंबून आहेत. रात्रभर जागून, उन्हातान्हात राबून, कर्ज काढून, खत औषध टाकून, पाणी आणून एक शेतकरी पीक उभं करतो. त्याला वाटतं यावेळी तरी कांद्याला भाव मिळेल, घर चालेल, मुलाची फीस भरता येईल, बँकेचा हप्ता भरता येईल. आणि मग एक दिवस सकाळी बाजार समितीत तो माल घेऊन गेल्यावर त्याला सांगितलं जातं, तुमच्या 602 किलो कांद्याला 301 रुपये मिळाले. क्षणभर त्या शेतकऱ्याला विश्वासच बसत नाही. ही फक्त एक बातमी नाही, ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आयुष्याची रक्ताळलेली वास्तविकता आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अरणवाडी गावातील शेतकरी संतोष शिंगारे यांनी 12 पोत्यांमध्ये 602 किलो कांदा सोलापूर बाजारात विक्रीसाठी पाठवला. पण त्या कांद्याला फक्त 50 पैसे प्रति किलो दर मिळाला आणि एकूण रक्कम आली 301 रुपये. पण खरी शोकांतिका इथे संपत नाही. कारण जर तुम्ही कांदा उत्पादनासाठीचा खर्च ऐकला तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. या सर्व गोष्टींबद्दल सविस्तरपणे चर्चा करूयात. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर नक्की करा. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. बीडच्या त्या शेतकऱ्याने कांदा पिकवण्यासाठी केलेला खर्च ऐकला तर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. तर ऐका, 12 पोत्यांची किंमत 450 रुपये, वाहतुकीचं भाडं 1200 रुपये, हमाली 60 रुपये, तोलाई 37 रुपये, फवारणी 60 रुपये, म्हणजेच एकूण खर्च झाला तब्बल 1807 रुपये. आणि त्या बदल्यात मिळालं काय? फक्त 301 रुपये. म्हणजे कांदा विकून त्याला नफा नाही, उलट 1500 रुपयांहून जास्तीचं नुकसान झालं. आता विचार करा, जो माणूस महिनोन्महिने शेतात राबतो, उन्हातान्हात उभा राहतो, पाण्यासाठी संघर्ष करतो, कर्ज काढून खत औषधं घेतो, त्याच्या मेहनतीची किंमत जर एवढी कवडीमोल असेल तर त्या शेतकरी कुटुंबानं जगायचं कसं? ही फक्त आर्थिक समस्या नाही आहे, ही शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे. बळीराजा हा फक्त नावालाच राजा राहिला आहे, अशी परिस्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते. सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावर अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. नाशिक, लासलगाव, सोलापूर, अहमदनगर, बीड अशा भागांमध्ये शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. कारण परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज मुंबई आग्रा महामार्गावर आमदार रोहित पवार यांनी देखील आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना योग्य भाव द्या, कांद्याला हमी भाव द्या, सरकारी खरेदी सुरू करा, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या. खरं तर महाराष्ट्रात कांदा हा फक्त एक शेतीमाल नाही, तो राजकीय विषय आहे, आंदोलनाचं शस्त्र आहे आणि हजारो कुटुंबाच्या जगण्याचा आधार आहे. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ मानली जाते. इथले दर संपूर्ण देशासाठी कांद्याची दिशा ठरवतात. पण आज त्याच बाजारपेठेत शेतकरी हवालदिल झालेला दिसतोय. कारण बाजारात कांद्याचे दर इतके घसरले आहेत की उत्पादन खर्चही निघत नाही. आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे शहरात ग्राहक 30-40 रुपये किलोने जो कांदा विकत घेतो, पण तोच कांदा शेतकरी कधी 50 पैसे तर कधी 1 रुपया किलो दराने विकतो. मग उरलेले पैसे जातात कुठे, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकरी विचारतोय. कारण शेतातून निघालेला कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत दलाल, व्यापारी, कमिशन एजंट, वाहतूक, हमाली, साठवणूक अशा अनेक स्तरांतून जातो. आणि या सगळ्या साखळीत सर्वात कमी हिस्सा मिळतो तो या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला. कांद्याचे दर एवढे का पडतात? यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे उत्पादन वाढलं की बाजार कोसळतो. एखाद्या वर्षी पाऊस चांगला झाला, हवामान अनुकूल राहिलं आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं की बाजारात कांद्याचा पूर येतो. पण त्या प्रमाणात साठवणुकीची व्यवस्था नसते. मोठे व्यापारी हजारो टन कांदा गोदामात साठवून ठेवतात आणि योग्य वेळी जास्त दराने विकतात. पण छोटा शेतकरी, ज्याच्याकडे ना मोठं गोदाम असतं, ना माल साठवण्याची आर्थिक क्षमता, त्याला लगेच पैसे हवे असतात, कर्ज फेडायचं असतं, घर चालवायचं असतं, त्यामुळे तो तोट्यात कांदा विकायला मजबूर होतो. दुसरं मोठं कारण म्हणजे सरकारचं निर्यात धोरण. भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा परदेशात जातो. पण जेव्हा देशात कांद्याचे दर वाढू लागतात तेव्हा महागाई नियंत्रणासाठी केंद्र सरकार अनेकदा कांदा निर्यात बंदी करतं किंवा निर्यातीवर कर वाढवतं. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार अचानक बंद होतो आणि देशांतर्गत बाजारात माल प्रचंड वाढतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे दर कोसळतात. शहरातील ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा म्हणून घेतलेल्या निर्णयाची किंमत मात्र शेतकरी भरतो. त्यामुळे शेतकरी म्हणतो, महागाई कमी करण्यासाठी नेहमी आमचाच बळी का? महाराष्ट्रात कांद्यावरून अनेक वेळी मोठी आंदोलनं झाली आहेत. कारण कांदा हा विषय असा आहे जो थेट भावनांशी जोडलेला आहे. शेतकरी जेव्हा कांदा लावतो तेव्हा त्याच्या डोळ्यात स्वप्न असतं, पण बाजारात गेल्यावर ती स्वप्न चिरडली जातात. आज बीडमधील त्या शेतकऱ्याची घटना व्हायरल झाली म्हणून राज्यभर चर्चा सुरू आहे. पण वास्तव हे आहे की रोज अशाच हजारो घटना घडत असतात. अनेक शेतकरी बाजारात कांदा विकून परतताना खर्चही निघत नाही.
म्हणून निराश होतात। काही वेळा तर शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून देतात किंवा जनावरांना खाऊ घालतात, कारण बाजारात विकूनही फायदा नसतो। कल्पना करा, ज्यांचं उत्पादन संपूर्ण देश खातो त्याला स्वतःच्या उत्पादनाची किंमत मिळत नाहीये। ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली गेले आहेत। आधीच दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा या संकटांनी शेतकरी त्रस्त आहे। त्यात जर कांद्यासारख्या मुख्य पिकाला भाव मिळाला नाही तर त्याचं संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडतं। शेतकरी कर्ज काढतो, पीक घेतो, भाव पडतो, तोटा होतो आणि पुन्हा कर्ज वाढतं। हे चक्र सतत सुरू राहतं। म्हणजेच आज अनेक शेतकरी संघटना हमी भावाची मागणी करत आहेत। कांद्याला किमान उत्पादन खर्चावर आधारित स्थिर दर मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरते आहे। आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेतमालाचा भाव नेमका कोण ठरवतो? उद्योगपती स्वतःच्या उत्पादनाची किंमत ठरवू शकतो। एखाद्या कंपनीला तोटा झाला तर ती दर वाढवते, पण शेतकऱ्याला तसं करता येत नाही, कारण शेतीमध्ये उत्पादन जास्त झालं तरी संकट आणि उत्पादन कमी झालं तरी संकट। जर उत्पादन कमी झालं तर ग्राहक महागाईमुळे नाराज होतात आणि सरकार हस्तक्षेप करतं, आणि उत्पादन जास्त झालं तर दर कोसळतात आणि शेतकरी संपतो। म्हणजे प्रत्येक वेळी नुकसान फक्त शेतकऱ्यांचंच। सरकारने आता फक्त घोषणा न करता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। कांद्याला हमीभाव, स्थिर निर्यात धोरण, मोठ्या प्रमाणात सरकारी खरेदी, आधुनिक साठवणूक सुविधा, थेट ग्राहक विक्री, वाहतूक अनुदान अशा गोष्टींवर गांभीर्याने काम करावं लागेल। अन्यथा आजचा कांद्याचा प्रश्न उद्या आणखी मोठा सामाजिक आणि राजकीय स्फोट घडवू शकतो। कारण जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा तो फक्त स्वतःसाठी लढत नसतो, तो संपूर्ण व्यवस्थेविरोधात उभा राहिलेला असतो। आणि म्हणूनच बीडमधील त्या शेतकऱ्याची 301 रुपयांची पावती ही फक्त एक पावती नाही, ती भारतीय कृषी अर्थव्यवस्थेच्या अपयशाची पावती आहे। 1807 रुपये खर्च करून 301 रुपये मिळणं म्हणजे फक्त तोटा नाही, ती एका व्यवस्थेने शेतकऱ्याला दिलेली शिक्षा आहे। आज महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न फक्त भावाचा नाही, तो सन्मानाचा आहे। कारण शेतकरी आज विचारतोय, आमच्या घामाची किंमत नेमकी किती? आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणाकडेच नाही। ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याविरोधात आंदोलन करतो तेव्हा त्याचा मुद्दा प्रामुख्यानं थकबाकी, FRP किंवा गाळप हंगामाशी संबंधित असतो, पण कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करतो तेव्हा त्याचा थेट प्रश्न जगायचं कसं असा असतो। कारण कांद्यामध्ये दरातील चढउतार अत्यंत तीव्र असतात। काही महिन्यांपूर्वी ज्या कांद्याला 30-40 रुपये किलो दर होता, तोच कांदा अचानक 1 ते 2 रुपये किलोवर येतो। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कायम अस्थिरतेत जगतो। याच कारणामुळे महाराष्ट्रात ऊसाला राजकीय पीक म्हटलं जातं, तर कांद्याला आंदोलनाचं पीक मानलं जातं। कारण ऊस सत्तेच्या केंद्रांपर्यंत पोहोचतो, पण कांदा थेट रस्त्यावर उतरतो। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव न मिळण्यास सरकार जबाबदार आहे का? आणि शासनानं कांद्याला भाव मिळावा यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा।